आपण रोज साबण वापरतो, पण नीम साबणाचे हे फायदे तुम्हाला माहीत आहे का? आज मी तुम्हाला 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. नंबर 1, नीममध्ये नैसर्गिक घटक असल्यामुळे त्वचेची स्वच्छता राखण्यास मदत होते. नंबर 2, जास्त घाम येत असेल तर साबणाने दिवसभर ताजेतवाने वाटतो. नंबर 3, तेलकट त्वचा वाटत असेल तर त्वचा स्वच्छ राखण्यास मदत होते. नंबर 4, ही घरगुती साबण असल्यामुळे यात केमिकल अजिबात नाही, त्यामुळे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग वेळ कशाला, करूया घरगुती नीम साबण. इथे मी कडुनिंबाची 1 मुठ्ठी पाण्याने क्लीन करून घेतलेली आहे. आता एका बाउलमध्ये ही पाणी आपण अलग करून घेऊ. बघा, कडुनिंबाची पाणी अलग झाली की साईडने ठेवूया. आणि थोडेसे तुलसी पाने पण पाण्याने क्लीन करून घेतलेली आहे. आणि 2 पत्ते ॲलोवेरा घेतलेला आहे. हा मी घरचाच ॲलोवेरा घेतला आहे. ॲलोवेराला साईडने जो काटेरी भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आधी ॲलोवेराला 2 भागमध्ये करायचा आणि या पद्धतीने ॲलोवेराचा आतील पल्प चम्मचच्या सहाय्याने काढून घ्यायचा. बघा किती मस्त पल्प निघालेला आहे. सगळ्यात अगोदर नीम पत्ता मिक्सरच्या भांड्यात घालायचा. नीमचा पत्ता आयुर्वेदिक असल्यामुळे चेहरा चमकदार होतो. तुलसी पण आयुर्वेदिक आहे, त्यामुळे चेहऱ्यावरील जे पांढरे डाग असतात ते पूर्णपणे नष्ट होतो. बाहेर गेल्याने चेहरा काळसर पडतो, त्यासाठी ॲलोवेराने चेहऱ्यासाठी चांगला फायदा होतो. आता घालायचा यात 1 लिंबूचा रस. लिंबूचा रस घातल्याने स्किनला टाईटपणा राहते. आणि अर्धा चम्मच हळद घालायची. हळद तर तुम्हाला माहीतच आहे, अँटीसेप्टिक आहे. यात पाणी अजिबात घालायचे नाही. ॲलोवेरा असल्यामुळे आपोआपच पेस्ट होते. तुमची पेस्ट होत नसेल तर 1 पत्ता आणखी ॲलोवेराचा नंतर बघा तुमची पेस्ट बिना पाणी घातल्याने किती छान होईल. बघा पेस्ट आपली किती छान झालेली आहे. आता ही पेस्ट एका पातळ कपड्यावर घालायची आणि दाबून सॉफ्ट पेस्ट काढून घ्यायची. आता गाळलेली ही पेस्ट साईडने ठेवू. हा 1 किलोचा ग्लिसरीन सोप बेस आहे. हा बाजारात मिळतो. याला आपण छोट्या स्लाइसमध्ये कट करून घेऊ. यात केमिकल अजिबात राहत नाही, त्यामुळे स्किनसाठी खूपच फायदेशीर आहे. आता हा बेस एका भांड्यात घालायचा. हा साबण सेट करण्याचा सिलिकॉन मोल्ड आहे. याला साबण अजिबात चिकटत नाही. आता एका भांड्यात गरम पाणी करायचे. यात 1 स्टँड ठेवायचा आणि बेसचं भांडं या गरम पाण्यात स्टँडवर ठेवायचं आणि बेस छान मेल्ट करून घ्यायचं. इकडे बघा बेस आपला किती मस्तपैकी मेल्ट झालेला आहे. आता यात घालायची नीमची पेस्ट आणि मिक्स करून 2 मिनिट शिजू द्यायचं. आता 2 मिनिट झाले की गॅस ऑफ करायची आणि गरमागरम ही पेस्ट या मोल्डमध्ये घालायची आहे. आणि 2 तास सेट होण्यासाठी मोल्ड न हलवता एकाच ठिकाणी ठेवायचं आहे. बाकीची साबण मी या मोल्डमध्ये सेट करते. बघा आपली नीम साबण अगदी छान सेट झाली आहे. आता मी मोल्डमधून अलगद बाहेर काढते. किती सुंदर दिसतोय. हा साबण लगेच वापरण्यास तयार आहे. नैसर्गिक नीममुळे त्वचेची स्वच्छता राखण्यास मदत होते. दुसऱ्या मोल्डमधील सुद्धा साबण छान निघत आहे. तुम्हाला मी हात धुवून दाखवते. ही साबण आरोग्यासाठी चांगली आहे. या साबणाने आंघोळ केली तर खूपच ताजेतवाने वाटतो. तर कशी वाटली माझी साबण? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत राधे राधे.